आता आम्ही चालू आहे आपल्या अष्टविनायकातला 8वा गणपती जो आहे पालीला, ज्याला पालीचा राजा पण म्हणतो, तो आहे आपला बल्लाळेश्वर अष्टविनायकला जो 8वा गणपती, तर त्याच्या दर्शनाला जातोय. तर आता आपण तिकडे जाऊन भेटूया. नमस्कार मित्रांनो, मी भाविक आणि वेलकम टू यूट्यूब चॅनल फूड अँड ट्रॅव्हल बनी. तेरी हंसी पर मैं मर ही ना जाऊं. आज आम्ही आलो आहोत अष्टविनायकातला 8वा गणपती, ज्याला आपण म्हणतो पालीचा बल्लाळेश्वर, म्हणजे पालीचा राजा बल्लाळेश्वर गणपती बाप्पाकडे आज आपण आलेलो, त्याच्या दर्शनासाठी आलेलो आहेत. तर चला आता आपण जाऊया पालीला आणि बल्लाळेश्वर गणपतीचं आपण दर्शन घेऊया. महडला श्री बल्लाळेश्वरचं दर्शन केलं, पण परंपरेनुसार आपल्याला सर्वप्रथम धोंडीविनायक गणपतीचं दर्शन घ्यावं लागते आणि त्यानंतर मग आपण बल्लाळेश्वरचं दर्शन घेऊ शकतो. बल्लाळेश्वर गणपतीचं दर्शन झालेलं आहे. खूप छान मूर्ती आहे आणि डोळ्यामध्ये हिरे, तर खूप एकदम मन भारावून जाते. हा एकच गणपती असा आहे की ज्याला भक्ताच्या नावाने ओळखलं जातं. तुम्ही तर ऐकलंच असेल की जो एक भक्त होता गणपती होता, त्याचं नाव होतं बल्लाळ. तो एवढा गणपती भक्त होता की त्याचं अक्षरशः लहानपणीपासून एवढी भक्ती होती गणपती बाप्पावर की त्याचं इतर कोणत्या कामामध्ये, अभ्यासामध्ये वगैरे मन लागत होतं. तर या गोष्टीवर रागावून त्याच्या वडिलांनी त्याच्यावरती एकदा काठीने वार केला, त्याला मारलं होतं आणि त्याच्यात तो बेशुद्ध झाला होता. ही भक्ती बघून गणपती बाबा त्याच्यावरती खूप प्रसन्न झाला होता. तर बल्लाळ या गणपती भक्ताने आपली गणपतीसाठी एवढी त्याची भक्ती होती की त्यांनी एका दगडावरती मूर्ती कोरली होती आणि त्या मूर्तीला आज आपण धोंडीविनायक म्हणून पण ओळखतो. जो बल्लाळेश्वर गणपतीचं दर्शन घ्यायचं असेल त्या सर्वप्रथम आपल्याला ते धोंडीविनायकाचं दर्शन घ्यावं लागतं. तर एकदा ज्या वेळेला बल्लाळच्या वडिलांनी त्याच्यावरती वार केला होता आणि तो रक्तबंबाळ
तो बेशुद्ध झाला होता. तर या भक्तीवरती प्रसन्न होऊन गणपती बाप्पाने त्याला स्वयं साक्षात दर्शन दिले. बाप्पांनी बल्लाळाला दर्शन दिले तेव्हा ते जेव्हा बेशुद्ध होते आणि स्वप्नामध्ये त्यांनी बाप्पाचं दर्शन घेतलं आणि तेव्हा त्यांनी बाप्पाकडे एक वर मागितला की तुम्ही इकडेच राहावे आणि सर्व भक्तांची जी दुःख पीडा आहे त्यांना सर्वांना सुखशांती ठेवण्यात यावी. आणि मग त्यावेळेला बाप्पा तयार झाले, ते बोलले की मी इकडेच राहीन. तर आपल्या लाडक्या भक्ताची विनंती ऐकून गणपती बाप्पाने त्याला वर दिला की मी इकडेच राहीन आणि सर्व भक्तांची दुःख वगैरे दूर करीन, सगळ्यांची इच्छा पुऱ्या करीन आणि मी तुझ्याच नावाने ओळखला जाईन. म्हणून आज आपण या गणपतीला बल्लाळेश्वर म्हणून ओळखला जातो. तर आपल्या श्रींची जी मूर्ती आहे, बल्लाळेश्वर बाप्पाची जी मूर्ती आहे, ती आपल्याला या स्थळामधून आढळून आलेली आहे आणि त्यानंतर या मंदिराची बांधकाम केलेलं आहे. तर या मंदिराची वैशिष्ट्य असं आहे की रोज सकाळी जेव्हा सूर्योदय होतो तेव्हा सूर्याची किरणं प्रथम बाप्पाच्या अंगावर जाऊन पडतात आणि दिवसभर जे पूजेला वगैरे लागणारे जे अभिषेकासाठी पाणी आहे ते या स्थळातलं वापरलं जाते. तर आमचं दर्शन वगैरे तर झालंच आणि आम्ही आता अभिषेक वगैरे केलं. त्यासोबतच आम्हाला निमंत्रण पत्रिका दिलेली आहे. जो पुढल्या महिन्यात माघी गणपतीचा जो उत्सव आहे, 5 दिवस हा उत्सव चालणार आहे, त्यासाठी ही त्यांची पत्रिका आलेली आहे. तर त्यांनी सगळ्यांना इथे आमंत्रण केलेलं आहे. तर आपण पण जर या भागात येणार असेल तर नक्की या आणि माघी गणपतीमध्ये गणपती बाप्पाचं दर्शन घ्या, आशीर्वाद घ्या. पहिले दर्शन करून या, मग घेऊया. आमचं दर्शन वगैरे इथं झालेलं आहे आणि जर आता आपण बल्लाळेश्वर पालीच्या दर्शनाला आलात तर इकडे जेवणाची पण सोय आहे, महाप्रसाद आणि भक्तनिवासाची पण सोय आहे. महाप्रसादाची वेळ आहे 11 ते 3 आणि संध्याकाळी 7:30 ते 10:30 आणि भक्तनिवासामध्ये रूम्स अवेलेबल आहे. 600 रुपयापासून स्टार्टिंग आहे. तर पाली क्षेत्रामध्ये आपल्याला राहण्यासाठी भक्तनिवासाची सोय आहे. माझ्या पाठीत भक्तनिवास आहे आणि दुसरा भक्तनिवास मंदिराजवळ आहे. 600 रुपये चार्जेस आहेत रूमचे आणि 200 रुपीज पर पर्सन एक्स्ट्रा चार्जेस आहेत. तर फायनली आमचं दर्शन वगैरे झालं आहे, प्रसाद पण घेतलेला आहे आणि पाली क्षेत्रातले जे फेमस पोहा पापड, बटाटा पापड ते पण आमचे घेऊन झालेले आहेत. तर आजचा ब्लॉग जो आहे तो आज आम्ही इकडेच एंड करत आहोत आणि वेळ झाली परत घरी जाण्याची. तर आपण या चॅनलला नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा, आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि भरपूर शेअर करा. भेटू आपण एका नवीन ब्लॉगसोबत. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, उंदीर मामा की जय. त्याच्या खाण्यापिण्याची सोय. ये तेरी हंसी पर मैं मर ही ना जाऊं.